एका मॉडेलने IPS अधिकारी सुनील पारसकर यांच्यावरती बलात्काराचा आरोप केला। या प्रकरणी आता मॉडेल सुनील पारसकर आणि पूनम पांडे असा एक नवीन ट्रायंगल निर्माण झालाय। सुनील पारसकर यांनी पूनम पांडेसाठी मला फसवलं आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप या मॉडेलने केला। याचा पुरावा म्हणून सुनील पारसकर आणि या मॉडेलने या विषयावरून एकमेकांना केलेले ईमेल पोलिसांना दिलेत। ते ईमेल जय महाराष्ट्रच्या हाती लागलेत। काय आहेत या ईमेलमध्ये ते आता पाहूया। 31 मार्च 2014 रोजी रात्री 11:01 मॉडेलनं सुनील पारसकर यांना ईमेल पाठवला। तू दर्जाहीन आहेस, ती नीट बोलूही शकत नाही किंवा एखाद्याची नकलही करू शकत नाही। मी 29 तारखेला माझा एक फोटो ट्विटरवर अपलोड केला होता। त्या फोटो खालचं कॅप्शन तिनं जसंच्या तशी कॉपी करून तिच्या एका चीफ फोटोसाठी वापरलं। अशा दर्जाहीन बाईची आणि फडतूस लोकांची तुम्ही दखल घेता, याबद्दल तुमची दाद दिली पाहिजे। सुनील पारसकर यांनी या मॉडेलच्या ईमेलला 1 एप्रिल रोजी दुपारी 1:19 उत्तर दिलं। मी तुझी शपथ घेतो, मी तिला कधी पाहिलंही नाही, तिच्याशी कधी बोललेलो नाही, त्यामुळे तिला दाद देण्याचा प्रश्न येतच नाही। खरं तर माझा आणि तिचा काही संबंध नाही। ती कोण आहे याबाबत मला काही पडलेलं नाही आणि तिनं काय ट्विट केलं याच्याशी माझं देणं घेणं नाही। माझ्यावर विश्वास ठेव। 20 लाखाची एक चोरीची केस उघडकीस आणल्यानंतर तिनं फक्त एकदा SP आणि त्या खालील दर्जाच्या अधिकाऱ्यांना एका रात्रीच्या जेवणाकरता बोलवलं होतं। मी अशा इन्स्पेक्टर लेवलच्या अधिकारी लेवलच्या पार्टीला जात नाही, कृपया तू गैरसमज करून घेऊ नकोस। सुनील पारसकर यांनी 27 जून 2014 रोजी त्या मॉडेलला ईमेल पाठवला। या दिवशी एकूण 3 ईमेल सुनील पारसकर यांनी त्या मॉडेलला पाठवले। हाय, या आधीच्या मेलमध्ये फ्रेंड हा जो तू शब्द वापरलास त्यामुळे मी भारावून गेलो। मी तुझा कालही फ्रेंड होतो, आजही फ्रेंड आहे आणि उद्याही असेन। जरी तू माझ्या विरोधात गेली तरी तू मला नोटीस देऊ शकतेस, मीडियाकडे जाऊ शकतेस, एवढंच नाही तर तू कमिशनरकडे सुद्धा जाऊ शकतेस। एका सनसनाटी बातमीसाठी तुला कोणीतरी मिसगाईड करत आहे। मी तुला पुन्हा सांगतो, मी तिला कधी पाहिलंही नाही, तिच्याशी कधी बोललेलो नाही, तिच्यासाठी मी कोणत्याही पोलीस ठाण्यात बोललेलो नाही। तू माझा पासपोर्ट चेक कर, फोन चेक कर। मी माझ्या मेलेल्या आईची शपथ घेतो, माझ्याकडे तिचा कोणताही नंबर नाही, मी तिच्यासोबत काही केलेलं नाही, तिला कोणत्याही प्रकारची मदत करण्याचा प्रश्न येत नाही। 27 जून रोजी मॉडेलनं पारसकरांच्या मेलला 3:52 उत्तर दिलं। आई शपथ, मी ज्या दिवशी माझं म्हणणं सिद्ध करेन त्या दिवशी तू तुझ्या नजरेतून उतरशील। तू असं समजू नकोस की हा सगळा बनाव आहे। तू आणि पूनम पब्लिसिटीसाठी हापापलेले आहात। आता मी तुमची बहीण आहे, समजलं? तुझ्या प्रत्येक मेलमधून तू तुझा खरा रंग दाखवला आहेस। काही वेळा मला तू धमकावतोस, आता तू मला भावूक करतोयस। मी तुला बघितलंय, मी थोडी जरी चूक केली तरी मला काहीही जाणून न देता लगेच तुरुंगात टाकशील। ही नाटकं मीडियासमोर कर, माझ्यासमोर करू नकोस। यानंतर पारसकरांनी मॉडेलला दुपारी 4:12 दुसरा ईमेल पाठवला। माझं म्हणणं नेहमी तेच असेल, जे खरं आहे ते फक्त खरं। मी तिला कधी पाहिलेलं नाही, तिच्याशी कधी बोललेलो नाही। मी पूनम पांडेला ओळखत असल्याचा एकतरी पुरावा दे। तू जी शिक्षा देशील ती मी भोगायला तयार आहे। मी तुला बिलकुल भावूक करत नाहीये, खरं तेच सांगतोय। तू कशीही असलीस तरी मी तुझा आदर करतो। मी तुला समजावून सांगताना आता दमलोय। तुझी प्रत्यक्ष भेट होईल या आशेवर आजही मी आहे। यानंतर 4:37 मॉडेलनं या ईमेलला उत्तर दिलं। खरं तर तू माझं आयुष्य बर्बाद केलंस। तुला भेटायची मला बिलकुल इच्छा नाही। तू माझ्याशी कधीही चांगला वागला नाहीस। तू, मनीषा आणि पूनमनं नेहमीच मला त्रास दिलाय। याआधी सुद्धा तू तुझ्या मुलाची शपथ घेऊन मला फसवलंय आणि आता तू माझ्या आईची शपथ घेतोयस। अपनी घटिया जबान से मेरी माँ का नाम मत लेना। आता जे मी ठरवलंय तेच मी करणार। 27 जून रोजी पारसकरांनी मॉडेलला पाठवलेला तिसरा ईमेल 5:54 जर तुला असं वाटत असेल की तू जो विचार करतेस तो बरोबर आहे तर मी यापुढे तुला त्रास देणार नाही। यापेक्षा अधिक मी तुला माझ्या प्रामाणिकपणाचा दाखला देऊ शकत नाही। जेव्हा तुला या सगळ्या कारस्थानामागचं सत्य समजेल त्यावेळी फोन कर। मी नेहमीच तुझा मित्र आहे। बेस्ट ऑफ लक। सुनील पारसकर यांच्या 27 जूनच्या शेवटच्या ईमेलला त्या मॉडेलनं 28 जून 2014 रोजी सकाळी 9:03 उत्तर दिलं। मी कलीम किंवा महाडेश्वरवर संशय घेणार नाही, कारण ते चांगले अधिकारी आहेत। त्यांना उगाच यात गोवू नकोस। मला प्रसिद्धीचा कोणताही हाव नाही, उलट तूच प्रसिद्धीसाठी हापापलेला आहेस। हे सगळे धंदे आता थांबव।
कारण माझ्याकडे तुझ्या विरोधात भरपूर पुरावे आहेत. तुला भेटल्यापासून माझं जगणं मुश्किल झालंय. तू मोठा ॲक्टर आहेस. आता तू रडतोयस, पण तू याआधी मला धमक्या दिल्या होत्यास. तू माफी मागितली आहेस. तू माझे व्हिडिओ शूट केलेले आहेत. रात्रभर माझ्याशी व्हॉट्सअपवर बोलला आहेस. आणि आता तुला हृदयविकाराचा त्रास कसा सुरू झालाय हे मला कळतच नाही. मला तुझी नाटकं माहीत आहेत. तू मीडियासमोर रडून स्वतःचं म्हणणं खरं करशील आणि मला अडकवशील. म्हणूनच पुराव्यांसाठी हे ईमेल मी तुला पाठवते. तुम्हारी तो साला कोई इज्जत ही नाही आहे. मॉडेलच्या या ईमेलला सुनील पारसकरांनी त्याच दिवशी सकाळी तासाभरानं उत्तर दिलं. 10:04 हे उत्तर दिलं. मी तुझे सर्व ईमेल वाचले. माझ्यावर विश्वास ठेव. मी पूनमला ओळखतही नाही. मी तुझ्याविषयी कोणाशीही बोललो नाही. मी तुझे आधीचे सर्व ईमेल डिलीट केलेत. मी तुझ्याविषयी कधी कोणाशी बोलणार नाही. ऑल द बेस्ट. त्यानंतर पुढच्या 15 मिनिटात मॉडेलनं पारसकरांना त्यांच्या ईमेलचं उत्तर दिलं. सकाळी 10:19. मला सगळं माहीत आहे कोणी काय केलंय. मला पडताळणी करण्याची गरज नाही. कलीम आणि महाडेश्वरला तू लांबच ठेव. तू पूनमला वकील करायला सांगून माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकशील. मला माहीत आहे तू कसा आहेस. पण काळजी करू नकोस. माझ्याकडे तुझ्या बऱ्याच व्हिडिओ क्लिप्स आहेत ज्या मी न्यूज चॅनलला देऊ शकते. एन्जॉय. यानंतरही सुनील पारसकर आणि त्या मॉडेलमध्ये ईमेलचं संभाषण झालं आणि शेवटी हे प्रकरण क्राईम ब्रांचपर्यंत पोहोचलं. त्यानंतर क्राईम ब्रांचनं पारसकर यांचा 2दा जबाबही नोंदवला. तर त्या मॉडेलचा मॅजिस्ट्रेट समोर जबाब नोंदवण्यात आला. त्यामुळे सुनील पारसकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विशाल सिंग, जय महाराष्ट्र, मुंबई.